नवी मुंबई आवाज, अपनी आवाज। शिवसेना उबाटा की अमरावती शहर में जिला स्तरीय बैठक संपन्न हुई। आगामी नगर परिषद और नगर पंचायत चुनावों की तैयारी के मद्देनजर शिवसेना की एक महत्वपूर्ण जिला स्तरीय समीक्षा बैठक आयोजित की गई। यह बैठक सुबह 10 बजे से होटल महफिल में ली गई। इस अवसर पर शिवसेना नेता एवं पश्चिम विदर्भ संपर्क प्रमुख और सांसद अरविंद सावंत प्रमुख अतिथि के रूप में उपस्थित रहे। बैठक में अमरावती जिले के शिवसेना, युवा सेना, महिला आघाड़ी और अंगीकृत संगठनों के सभी पदाधिकारियों, शिव सैनिकों के साथ साथ नगर परिषद एवं नगर पंचायत क्षेत्रों के शहर प्रमुख, उप शहर प्रमुख, विभाग प्रमुख और इच्छुक उम्मीदवार बड़ी संख्या में उपस्थित थे। बैठक में आगामी स्थानिक स्वराज संस्था चुनाव की रणनीति, संगठनात्मक मजबूती और प्रचार नियोजन पर सविस्तर चर्चा की गई। उक्त आशय की जानकारी देते हुए शिवसेना उबाटा के अंजनगांव सुरजीत दरियापुर विधानसभा के विधायक गजानन लवटे ने प्रतिक्रिया दी है। आज आमच्या इथे सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आणि आमचे नेते अरविंदजी सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनात आज आमच्या इथे अमरावतीमध्ये एक पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात आले आणि पदाधिकाऱ्यांकडे जे इच्छुक उमेदवारांची लिस्ट आहे, यादी आहे, त्याची चाचपणी करण्यात आली व त्या उमेदवारांमधून जे उमेदवार प्राबल्य असतील, कोणा वार्डामध्ये आमच्याकडे 2-2, 3-3, 4-4, 5-5 उमेदवार आहेत, तर त्या उमेदवारापैकी जो प्रबळ दावेदार उमेदवार असेल आणि तो निवडून येण्यास योग्य असेल आणि 4 लोक त्याला सहकार्य करत असतील तर त्या उमेदवाराला साहेबांनी सांगितलं, त्या साहेबांच्या आशीर्वादाने त्याला एकाच उमेदवाराला तिकीट मिळेल। आमच्याकडे नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत, दर्यापूरमध्ये पण आहे आणि अंजनगावमध्ये पण आहे। अंजनगावच्या उमेदवारांना पण तेच बोलले गेलं की बाबा जे उमेदवार निवडून येण्यास प्राबल्य आहे त्यांनाच तिकीट देण्यात येईल आणि दर्यापूरमध्येही तेच बोलले गेलं आहे की जे उमेदवार निवडून येणे योग्य आहे आणि दर्यापूर आणि अंजनगाव दर्यापूर आणि अंजनगाव नगरपालिकेवर भगवा फडकवण्यात जे समर्थ आहेत, जे भगवा तिथे फडकू शकतात, अशाच उमेदवाराला उमेदवारी दिल्या जाईल आणि जे उमेदवार जे इच्छुक आहेत त्यांनाही त्याच्या मान सन्मानाप्रमाणे त्यांना वागणूक दिल्या जाईल। या पद्धतीची भूमिका इथे आमचे नेते सावंत साहेबांनी सगळ्यांसमोर मांडली।